तर आज आपण अजिबात उकड न काढता, अगदी बोटांनी पारी न करता सुंदर आणि सुबक असे उकडीचे मोदक कसे बनवायचे ते पाहणार आहोत. शिवाय मोदकाला सुंदर अशा कळ्या कशा पाडायच्या ते देखील ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग वेळ न वाया घालवता लगेचच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आणि जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. तर सर्वात अगोदर आपण सारण बनवणार आहोत. त्यासाठी कढईमध्ये इथे मी साधारण अर्धा चमचा साजूक तूप घेतलेलं आहे. तूप हलकंसं वितळलं की त्यामध्ये 1 वाटी इथे मी खोवलेलं नारळ घेतलेलं आहे. त्याच वाटीने बरोबर अर्धी वाटी इथे आपल्याला किसलेला गूळ घ्यायचा आहे. आणि अगदी मीडियम फ्लेमवर आपल्याला साधारण 2 ते 3 मिनिटांसाठी हा गूळ छान मेल्ट होईपर्यंत याला परतवून घ्यायचा आहे. गूळ छान किसून घेतला की तो लवकर मेल्ट होतो. तर हे पहा, गूळ अगदी पूर्णपणे इथे वितळलेला आहे. मस्त असं सारण तयार झालेलं आहे. सारणाला एक छान असा फ्लेवर येण्यासाठी इथे मी थोडंसं जायफळ घेतलेलं आहे. ते देखील थोडंसं किसून घेणार आहोत. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वेलची पावडरसुद्धा यामध्ये घातली तरीसुद्धा चालेल. पुन्हा एकदा याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिनिटभर याला थोडंसं आपण परतवून घेऊ. तर हे पहा, 1 ते 2 मिनिटं मस्त परतवून घेतल्यानंतर इथे आपलं सारण बनवून तयार झालेलं आहे. आता आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि हे सारण आता आपण पूर्णपणे थंड करून घेऊ. तर इथे मी 1 कप तांदळाची पिठी घेतलेली आहे. रेडीमेड पीठ इथे मी वापरलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घरच्या रेशनच्या तांदळाचं सुद्धा पीठ तयार करून इथे मोदक बनवू शकता. पीठ एकदम बारीक असं दळलेलं इथे आपल्याला वापरायचं आहे. तर आज आपण अगदी सोपी पद्धत पाहणार आहोत. अजिबात उकड न काढता सुद्धा तुम्ही सुंदर आणि सुबक असे उकडीचे मोदक बनवू शकता. त्यासाठी इथे 1 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर एक मोठं मिक्सिंगचं बाउल घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने आणि त्यामध्ये हे 1 कप तांदळाचं पीठ काढून घेणार आहोत. त्यानंतर अगदी सुंदर आणि सुबक मोदक आपल्याला वळता यावे यासाठी इथे मी 1 मोठा चमचा साबुदाणा पीठ घेतलेला आहे. ते यामध्ये घालायचं आहे. म्हणजे मोदक बनवताना छान असं आपल्याला त्याला आकार देता येतो, थोडंसं बाइंडिंग मिळतं. त्यानंतर चवीनुसार अगदी थोडंसं यामध्ये मीठ घालायचं आहे. 1 चमचा इथे साजूक तूप घेतलेलं आहे. ते देखील आपल्याला ह्या पिठामध्ये अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे. नक्की तुम्ही वापरून बघा. तर हे पहा, आता हे पीठ आपण साईडला ठेवून देऊ. त्यानंतर एक पातेलं घेतलेलं आहे. त्यामध्ये ज्या कपाने आपण तांदळाची पिठी मोजून घेतलेली होती, सेम त्याच कपाने बरोबर आपल्याला 1 कप इथे पाणी घ्यायचं आहे. आणि ह्या पाण्याला आपल्याला छान खळखळून अशी एक उकळी काढून घ्यायची आहे, गरम करून घ्यायचं आहे. तर पाणी इथे आपलं चांगलं असं गरम झालेलं आहे. त्यानंतर हे सर्व पाणी आता आपल्याला ह्या तांदळाच्या पिठीमध्ये घालायचं आहे. आणि लगेच चमच्याने आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. ही कृती थोडीशी आपल्याला फास्ट करायची आहे. तर अशा पद्धतीने मी हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता सर्व पिठाला व्यवस्थित असं हे गरम पाणी लागलं पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला हे फास्ट असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि साधारण 15 मिनिटांसाठी आपल्याला हे पीठ असंच झाकून ठेवायचं आहे. मध्ये कुठेही झाकण उघडून वगैरे बघायचं नाही आहे. व्यवस्थित अशी ही वाफ दाबल्या गेली पाहिजे. 15 मिनिटांनंतर हे सर्व पीठ एका मोठ्या परातीमध्ये इथे मी काढून घेतलेलं आहे. त्यानंतर एखाद्या फुलपात्राच्या मदतीने आपल्याला अशा पद्धतीने हे पीठ व्यवस्थित असं मॅश करून घ्यायचं आहे. ज्या काही तांदळाच्या पिठाच्या गाठी होतात त्या आपल्याला अशा पद्धतीने मोडून घ्यायच्या आहेत. हवं तर तुम्ही तांब्या घेऊ शकता किंवा कुठलंही फुलपात्र वगैरे वापरून तुम्ही अशा पद्धतीने हे पीठ मळून घेऊ शकता. त्यानंतर हलकंसं पीठ कोमट झालं की तुम्ही हाताने व्यवस्थित असं हे पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ मळताना आपल्याला गरज वाटली तर थोडं थोडं तुम्ही पाण्यामध्ये हात बुडवून हे पीठ मळून घेऊ शकता. काहीच हरकत नाही. नॉर्मल टेम्परेचरचं पाणी इथे वापरलं तरी देखील चालेल. तर चांगलं असं आपल्याला हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. म्हणजे मोदक छान सुंदर आणि सुबक असे आपल्याला वळता येतात. चला तर इथे मी पीठ मळून घेते. तर हे पहा, इथे मी मस्त असं हे पीठ मळून घेतलेलं आहे. मध्ये मध्ये थोडासा मी पाण्याचा इथे हात लावून घेतला होता. त्यानंतर वरून साधारण अर्धा चमचा यावर आपल्याला साजूक तूप घालायचं आहे. आणि पुन्हा हे पीठ एकदम व्यवस्थित असं आपण मळून घेणार आहोत. साजूक तूप घातल्यामुळे छान मोदकाला असं एक फ्लेवर, एक छान अशी चकाकी येते. तर तुम्ही इथे बघू शकता मस्त 3 ते 4 मिनिटांसाठी मी हे पीठ अगदी व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे. छान मऊ आणि लुसलुशीत होईपर्यंत पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला. तर हे पहा, इथे आपलं मोदक बनवण्यासाठीचं पीठ बनवून तयार झालेलं आहे. थोडीशी पोटावर लाटी तयार करून बघायची आहे. कुठेही पिठाला क्रॅक्स वगैरे जात नाही आहे. म्हणजे आपलं जे पीठ आहे ते अगदी व्यवस्थित असं तयार झालेलं आहे. तर मोदक बनवण्यासाठीचं पीठ आणि सारण आपलं इथे दोन्ही तयार झालेलं आहे. तर आता आपण लगेच मोदक बनवायला घेऊ. त्यासाठी इथे मी पिठातला थोडासा गोळा घेतलेला आहे. व्यवस्थित हातावर त्याला मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि त्यानंतर ही लाटी आपल्याला ह्या पिठामध्ये घोळवून घ्यायची आहे. तर आज आपण बोटांनी पारी न करता अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने हे बनवणार आहोत पारी. तर इथे मी पोळपाटावरच याची पारी लाटून घेणार आहे. बऱ्याच जणांना हातावर व्यवस्थित अशी त्याची पारी तयार करता येत नाही.
जमत नाही तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही अगदी हलक्या हाताने आपल्याला ही पारी पोळपाटावर लाटून घ्यायची आहे। पारी लाटताना साईडच्या कडा व्यवस्थित अशा लाटून घ्यायच्या आहेत। त्यानंतर आता आपण याला कळ्या पाडून घेणार आहोत। त्यासाठी मधल्या बोटाने मागे प्रेस करायचं आहे आणि मागच्या 2 बोटांनी आपल्याला खालपर्यंत त्याला व्यवस्थित अशा कळ्या पाडून घ्यायच्या आहेत आणि प्रत्येक कळी जी आपण पाडतो ती खालपर्यंत व्यवस्थित प्रेस करायची आहे आणि त्यानंतर अगदी शेजारच्या कळीला म्हणजे डाव्या साईडच्या कळीला मी इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे फक्त वरच्या साईडने हलकंसं तिला प्रेस करत जायचं आहे। तर तुम्ही इथे नीट बघू शकता, हे बघा एक कळी व्यवस्थित खालपर्यंत आपण प्रेस करत जायची आहे, हे पहा। आणि त्यानंतर फक्त वरची साईड आपल्याला डाव्या साईडला हलकीशी प्रेस करून घ्यायची आहे, म्हणजे अगदी सुंदर आणि सुबक असा आपला उकडीचा मोदक इथे बनवून तयार होतो। तर प्रत्येक कळी अगदी जवळ पाडायची आहे, म्हणजे मोदक तेवढाच दिसायला अगदी अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर दिसतो। अगदी सुरुवातीलाच तुम्ही बनवले तर 1 ते 2 मोदक तुमचे चुकतील, पण हळूहळू जर प्रॅक्टिस केली तर अगदी सुंदर आणि सुबक असे मोदक आपल्याला वळता येतात। तर हे पहा, अशा पद्धतीने मागच्या 2 बोटांनी आपल्याला खालपर्यंत याला कळी पाडत जायची आहे, प्रेस करत जायचं आहे आणि जी वरची साईड आहे ती हलकीशी डाव्या साईडला आपल्याला डाव्या कळीला प्रेस करायची आहे। तर इथे मी मस्त अशा ह्या मोदकाला कळ्या पाडून घेतलेल्या आहेत। ज्या कळ्या थोड्याशा सुटलेल्या असतील किंवा थोडंसं निघालं असेल तिथे आपण पुन्हा एकदा व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं आहे। मध्ये मध्ये तुम्ही थोडंसं तांदळाचं पीठ हाताला लावून घेऊ शकता जर पीठ हाताला चिटकत असेल तर। तर हे पहा, मस्त कळ्या पाडून झालेल्या आहेत। आता यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे। त्यानंतर साधारण 1 ते 2 चमचा आपण यामध्ये सारण भरून घेणार आहोत। भरपूर सारण भरायचं आहे म्हणजे मोदक छान मस्त भरीव असा दिसतो। तर पुन्हा यामध्ये मी थोडंसं सारण भरून घेतलेलं आहे आणि सारणमध्ये आपल्याला बोटाने व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अगदी हलक्या हाताने आपल्याला ह्या सर्व कळ्या जवळ घेत अशा पद्धतीने त्याला मोदकाचा आकार द्यायचा आहे। फक्त वरच्या साईडनीच अगदी हलक्या हाताने आपण याला मोदकाचा आकार देणार आहोत, जेणेकरून ज्या खालच्या कळ्या आहेत त्या अगदी तशाच राहतील, त्या दबल्या जाणार नाहीत। तर हे पहा, अशा पद्धतीने मस्त त्याला मोदकाचा आकार द्यायचा आहे। वरती जे काही एक्स्ट्राचं पीठ असतं ते काढून टाकायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने आणि छान इथे आपला मोदक बनवून तयार झालेला आहे। तर इथे आपला एक मोदक बनवून तयार झालेला आहे। खालच्या साईडने त्याला मस्त थोडंसं एक शेप देऊन घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता मस्त सुंदर आणि सुबक असा आपला मोदक बनवून तयार झालेला आहे। चला तर एका प्लेटमध्ये याला ठेवून घेते आणि अशाच पद्धतीने अजून एक मी तुम्हाला मोदक इथे तयार करून दाखवते। त्यासाठी पुन्हा एक मी इथे पारी तयार करून घेतलेली आहे। थोडंसं आपल्याला तांदळाच्या पिठामध्ये घोळवून घ्यायचे आहे आणि अशा पद्धतीने पारी तयार करून घ्यायची आहे। मधल्या बोटाने मागे प्रेस करायचं आहे आणि मागच्या 2 बोटांनी आपल्याला खालपर्यंत त्याला कळी पाडून घ्यायची आहे। तर ह्या मोदकाला आपण सुरुवातीला फक्त अशा पद्धतीने खालपर्यंत प्रेस करत कळी पाडून घेणार आहोत। लगेच आपल्याला शेजारच्या कळीला ही प्रेस जायची नाही आहे। तर हे पहा, मी फक्त मोदकांना खालपर्यंत अशा पद्धतीने कळ्या पाडून घेते आणि मस्त जवळ अशा कळ्या पाडायच्या आहे, म्हणजे मोदक छान दिसायला तयार होतो। तर हे पहा, इथे मी सर्व कळ्या तयार करून घेतलेल्या आहेत। यानंतर सर्व कळ्या तयार झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जो वरचा भाग आहे कळीचा तो हलकासा डाव्या साईडने डाव्या कळीला आपल्याला वरच्या साईडने प्रेस करत जायचं आहे अशा पद्धतीने। तुम्ही जेव्हा कळी पाडता तेव्हाच प्रेस केलं तरी चालेल किंवा तुम्ही सर्व पारीला मोदकाच्या कळ्या पाडून घ्या आणि त्यानंतर सर्वात शेवटी हलक्या हाताने फक्त डाव्या साईडला आपल्याला ह्या कळ्या व्यवस्थित अशा दाबून घ्यायच्या आहेत वरच्या साईडने, म्हणजे मोदक जेव्हा आपण बंद करतो किंवा मोदकाला आकार देतो तेव्हा ते अगदी साधं आणि सोपं जातं। तर हे पहा, फक्त हलक्या हाताने आपल्याला वरच्या साईडने दाबत जायचं आहे। ऑलरेडी आपण ज्या कळ्या आहेत त्या साईडला प्रेस करून घेतलेल्या आहेत, चिटकवून घेतलेल्या आहेत आणि वरच्या साईडने दाबत जायचं आहे। जे काही एक्स्ट्राचं पीठ आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने इथे सुद्धा आपला दुसरा मोदक मस्त असा वळून तयार झालेला आहे। हे पहा, मस्त सुंदर आणि सुबक असे इथे उकडीचे मोदक बनवून तयार होतात। छान त्याला कळ्या पडलेल्या आहे, हलक्या हाताने त्याला थोडंसं दाबून घ्यायचं आहे। तर इथे मी काही पिठाचे मोदक तयार करून घेतलेले आहेत। आता आपण हे वाफवणार आहोत। त्यासाठी कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे खाली गरम करायला। त्यावर आपल्याला एक स्टँड ठेवायचा आहे आणि एक चाळणी घेतलेली आहे। चाळणीमध्ये कुठलाही एखादा सुती कापड घ्यायचा आहे आणि तो थोडासा ओला करून घ्यायचा आहे आपल्याला अशा पद्धतीने आणि तो ह्या चाळणीवर आता आपण ठेवणार आहोत। तुमच्याकडे जर केळीचं पान असेल तर तुम्ही केळीचं पानसुद्धा ह्या चाळणीवर ठेवू शकता आणि केळीच्या पानावर सुद्धा मोदक वाफवून घेतले तरीही चालेल। तर प्रत्येक मोदक आपल्याला हलकासा पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा आहे, डिप करून घ्यायचा आहे आणि ह्या चाळणीवर ठेवायचे आहेत। तर सर्व मोदक इथे मी ठेवून घेतलेले आहे। झाकण ठेवू आणि 15 मिनिटांसाठी आता आपण याला वाफवून घेणार आहोत। तर अगदी मीडियम फ्लेमवर साधारण 10 ते 15 मिनिटांसाठी हे मोदक छान असे वाफवून घेतलेले आहेत।
तर इथे आपले मस्त असे उकड न काढता, बोटांनी पारी न करता अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने उकडीचे मोदक बनवून तयार झालेले आहे. एक मोदक मी तुम्हाला तोडून दाखवते. तुम्ही बघू शकता अतिशय मस्त मऊ, लुसलुशीत असे हे मोदक आपले बनवून तयार झालेले आहे. तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने गणेश चतुर्थीला हे उकडीचे मोदक घरी नक्की ट्राय करून बघा. आणि आय होप तुम्हाला माझा आजचा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.